नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? येस, मजेतच राहायला पाहिजे. बरोबर. हिम्मत हारण्याचं काम नाही आहे. एक्झाम जरी जवळ येत असली तरी हिम्मत हारण्याचं काम नाही आहे, कारण हम होंगे कामयाब. बरोबर. आणि त्याच हिमतीने आज आपण आपलं नवीन चॅप्टर सुरू करतो, ज्याचं नाव काय आहे? मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. है ना? मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट चॅप्टरमध्येच तुमचं पूर्ण कन्सेप्ट लपलेला आहे. बरोबर आहे. काय म्हणतात बघा, मॅग्नेटिक फील्ड आपल्याला माहिती आहे, जसं इलेक्ट्रिक फील्ड असतं तसं काय असतं तुमचं मॅग्नेटिक फील्ड असतं. बरोबर आहे बाळांनो? मग मॅग्नेटिक फील्ड बघायची आपण कशामुळे? इलेक्ट्रिक करंटमुळे. बरोबर. चला बघूया आपण समोर काय होतंय. वी नो करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. आपण 9th क्लास 10th क्लासमध्ये आपण ह्या थेरीज बघितल्या आहे की करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. मग ती कशी कॅरी करते मॅग्नेटिक फील्ड? जर आपण असं थंब जर आपण बाकीचे फिंगर जर कर्ल केले आणि हा जर तुमचा कंडक्टर आहे आणि असं जर थंब स्ट्रेच केलं त्याच्या लेंथच्या अलॉंग, तर जर थंब तुमचं काय दाखवतंय? डायरेक्शन ऑफ करंट दाखवतंय, तर हे तुमचं कर्ल्ड फिंगर काय दाखवते बाळांनो? तुमची दाखवते मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. तेच आहे राईट हँड रूल, की राईट हँड थंब रूल ऍक्च्युली त्याला म्हणूया आपण, की आपण राईट हँड घ्यायचं, त्याचं थंब कंडक्टरच्या अलॉंग स्ट्रेच करायचं आणि फिंगर जे आहे ते कर्व करायचं अराउंड दी कंडक्टर. तर जसं तुमचं थंब जर इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन दाखवत असेल, तर तसंच तुमचे कर्ल्ड फिंगर काय दाखवणार आहे? त्याची डायरेक्शन. कशाची? मॅग्नेटिक फील्डची. बरोबर आहे. तर हे आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे. बरोबर. चला समोर चलूया. मॅग्नेटिक फोर्स. आता मॅग्नेटिक फोर्स आपण कसं सांगायचं बघा. तुम्हाला माहिती आहे की एक चार्जच्या जवळ एक दुसरा चार्ज घेऊन आला तर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो. मग नॉर्थ पोल साऊथ पोल जवळ घेऊन आलं तरी त्याच्यावर चार्ज ऍक्ट होतो. मी आता मॅग्नेटची गोष्ट करतोय. साऊथ घेऊन आलं तरी पण होतंय. नॉर्थ घेऊन येतंय तरी पण होतंय. मग इथे आपण कुठल्या फोर्सची गोष्ट करत आहे? इथे आपण त्या फोर्सची गोष्ट करत आहे की जसं फॉर एक्झाम्पल मी सांगतोय तुम्हाला की एखाद करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतं. हे सुद्धा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. बरोबर आहे. बघा, करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट, इथपर्यंत आपलं क्लिअर आहे. मग मी दुसरा स्टेटमेंट काय म्हणतोय की when a current carrying conductor placed in the magnetic field, it is acted upon by a force. करंट कॅरिंग कंडक्टर याच्या अराउंड काय क्रिएट होत आहे? मॅग्नेटिक फील्ड. आता हाच कंडक्टर मी मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतोय. समजा हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल आहे. मग काय होईल? याची मॅग्नेटिक फील्ड आणि याची मॅग्नेटिक फील्ड इंटरॅक्ट होईल आणि ह्या कंडक्टरवर फोर्स ऍक्ट होणार. असं नाही की त्या मॅग्नेटवर फोर्स ऍक्ट नाही होणार, त्याच्यावर पण होणार, पण ते स्टेशनरी आपण ठेवलंय, ते फिक्स ठेवलंय आपण. आय होप दिस इज क्लिअर. बरोबर. मग ते कशामुळे होत आहे? आता आधी जर आपण नेमकं असंच ठेवलं कंडक्टर आणि तुमचं तर मॅग्नेटिक फील्ड ठेवलं आपण एकदम, है ना, तर एकदम त्याच्यावर असं फोर्स ऍक्ट होत नाही. पण अचानक काय होत आहे? मग करंट असणे किंवा नसणे, है ना, आपल्याला माहिती आहे की करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. म्हणजे कंडक्टर मधून जर करंट जात नसेल तर मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होत आहे का? नाही. मग करंट कुठून येत आहे? चार्ज इन मोशन. तर काय येतं तुम्हाला? मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आपण असं गृहीत धरू शकतो की जेव्हा चार्ज इन मोशन असेल तेव्हा ते आपल्या अवतीभोवती काय क्रिएट करताय? मॅग्नेटिक फील्ड, किंवा ते एक मॅग्नेटिक डायपोल म्हणून बिहेव करतात. बरोबर. तेच आहे इथे. इथे काय सांगितलेलं बाळांनो तुम्हाला की जर एखादी चार्ज किती आहे ते क्यू एक वेलोसिटी व्ही ने जात आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर त्याला त्याच्यावर फोर्स किती ऍक्ट होणार? एफ बरोबर क्यू व्ही क्रॉस बी. कंडिशन व्ही आणि बी हे कसे असले पाहिजे? परपेंडिक्युलर असले पाहिजे, तर त्याच्यावर मॅक्सिमम फोर्स ऍक्ट होईल अकॉर्डिंग टू द थीटा. ठीक आहे ना, कारण क्रॉस प्रोडक्ट आहे, तर हे काय होणार? क्यू व्ही बी साइन थीटा होणार आहे. बरोबर. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण चार्ज ठेवलं तर त्याच्यावर किती फोर्स ऍक्ट होत आहे? एफ ई इज इक्वल्स टू क्यू इंटू ई. बरोबर. मग आता जर मी काय करतोय, सायमल्टेनियस इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये एखाद चार्ज मोशनमध्ये ठेवतंय, मग त्याच्यावर दोनही फोर्स ऍक्ट होणार, इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स. मग ह्या दोघांचाही मी ऍड करणार तर मला नेट फोर्स काय मिळतंय बघा? क्यू ई प्लस व्ही क्रॉस बी. बघा, इथे पण क्यू आहे, इथे पण क्यू आहे, तर क्यू कॉमन काढलाय, ई व्ही क्रॉस बी. बरोबर. हे काय आहे? फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज when it is placed in the simultaneous electric and magnetic field. बघा बाळांनो, आपण एकूण एक कन्सेप्ट क्लिअर करू शकत नाही आत्ताच्या वेळेवर, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. म्हणून तुम्हाला मी त्या गोष्टी सांगत आहे ज्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस त्याचे भरपूर आहेत. ठीक आहे, तर याच्यावर तुम्ही लक्ष द्या.
ह्या चॅप्टरमध्ये मॅक्सिमम तुम्हाला फॉर्म्युलेज कामायचे आहेत. तुम्हाला जर फॉर्म्युलेज कळत आहेत की कुठला फॉर्म्युला कुठे यूज करायचा आहे, तर ह्या चॅप्टर मधले मॅक्सिमम तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, चला तर समोर चलूया. सायक्लोट्रॉन मोशन. आपल्याला सायक्लोट्रॉन हा एक कंप्लीट टॉपिक दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण समोर डिस्कस करणारच आहोत. मग सायक्लोट्रॉन फॉर्म्युला काय आहे बघा. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एक चार्ज मॅग्नेटिक फील्ड मधून जात असतं तर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो आणि त्या तिघांचीही डायरेक्शन एकामेकाला परपेंडिक्युलर असते, है ना. म्हणजे वेलॉसिटी, तुमचं मॅग्नेटिक फील्ड आणि फोर्स हे कसं असतं, एकामेकाला परपेंडिक्युलर असते. मग याचाच अर्थ काय होते की समजा मी मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टेड इनटू द पेज, म्हणजे हे अंदर जातं, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी आहे. ठीक आहे, आणि तुमची वेलॉसिटी अशी आहे, तर फोर्स कसं ऍक्ट होत आहे तुमचं असं, ह्या दिशेला तुमचं फोर्स ऍक्ट होत आहे. ओके, आय होप दिस इज क्लिअर. ह्या दिशेला तुमचं फोर्स ऍक्ट होत आहे, म्हणजे सेंटर ऑफ दी सर्कल. असं समजा की मॅग्नेटिक फील्ड अशी आहे आणि एखादी चार्ज असं जात आहे समोर, मग त्याच्यावर फोर्स कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट होत आहे, ह्या साईडला. मग ह्याच्यामुळे काय होणार, तो सरळ न जाता इकडे टर्न होणार, असं मग इकडे टर्न होणार, मग इकडे टर्न होणार. हे असं करत करत तो एक सर्कल कंप्लीट करेल. ऑब्विसली तो चार्ज कुठला मोशन परफॉर्म करत आहे, सर्क्युलर मोशन. मग जो फोर्स ह्याला इकडे सेंटरला बांधून ठेवत आहे त्याला काय म्हणूया आपण, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे बाळांनो, काय, mv²/r. बघा, mv²/r बरोबर काय, QVB. आताच तर आपण बघितलं, फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज वेन इट इज मुव्हिंग इन द मॅग्नेटिक फील्ड, ते किती असतं, QV×B. आता इथे तिघेही जे आहेत ते एकामेकाला आपण काय पकडतोय, परपेंडिक्युलर पकडतोय. बरोबर आहे, तिघे इन द सेन्स दोघे पकडा, V×B. मग sin 90 किती होणार, 1. म्हणून हे तुम्हाला इक्वेशन मिळतंय. बरोबर, याच्यात तुम्ही मोमेंटम काढू शकता, QRB. ह्याला म्हणतो सायक्लोट्रॉन फॉर्म्युला. कधी कधी तुम्हाला असं विचारू शकतात की विच अबाउट द फॉलोइंग इज द सायक्लोट्रॉन फॉर्म्युला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे असणं लक्षात गरजेचं आहे. फाईन, चला समोर चालूया. आता तुम्हाला एक कळलं असेल की जर चार्ज एक मोशन मध्ये आहे, मॅग्नेटिक फील्ड जर अंदर आहे, है ना, तर तुमचं जे फोर्स ऍक्ट होत आहे ते कसं होत आहे, तुमच्या सेंटर ऑफ द सर्कलकडे होत आहे. याचंच अप्लिकेशन तुमच्या सायक्लोट्रॉन मध्ये आहे. सायक्लोट्रॉन असलॅरेटर, इट इज अ पार्टिकल असलॅरेटर. याचं काम काय आहे सर, हे काय करतो, पार्टिकलला ऍस्लॅरेट करतो टू द हाय वेलॉसिटीज. कसं बघा, मी काय करतोय, एक असं गोल 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 जोरा जोरात फिरवतोय आणि सोडतोय, तर तो एकदम फास्ट स्पीडमध्ये जात आहे की नाही जात, जात आहे, बिलकुल जात आहे. त्याच टाईपचं हे तुमचं ऍस्लॅरेटर आहे. हे ऍस्लॅरेटरचं काम काय आहे, हे पार्टिकल मॅटर इंटरॅक्शनसाठी हे काय करतात की एखाद्या आयन्स म्हणा किंवा कुठल्या पार्टिकलला म्हणा, जे चार्ज आहे ऑब्विसली, ठीक आहे, कारण मॅग्नेटिक फील्डमध्ये चार्ज पार्टिकलवरच एक फोर्स ऍक्ट होतो. बरोबर, मग हे जेही पार्टिकल्स जे चार्ज आहेत त्याला हाय वेलोसिटी देते किंवा हाय स्पीड देते, ज्याच्याने आपल्याला समोरचे प्रॅक्टिकल्स किंवा एक्सपेरिमेंट ज्याच्याने आपल्याला परफॉर्म करता येतात. मग हे कसं असते बघा, तुम्हाला माहित आहे, V बरोबर काय, QBR/m. T बरोबर काय, एक सेकंड, हे तुम्ही बघितलं नाही ते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, V बरोबर काय, QBR/m. सर हे कुठून काढलं, हे बघा, हे इथून काढलंय, हे दिसतंय तुम्हाला. MV बरोबर काय, QRB. तर V बरोबर काय, QBR/m. T म्हणजे काय तुमचं 2πr/v. R म्हणजे काय, रेडियस ऑफ द सर्कल अलॉंग विच द चार्ज इज मुव्हिंग. आणि हे काय तुमचं V म्हणजे काय, वेलॉसिटी. मी जस्ट तुम्हाला टर्म सांगतोय, ते आपण बाकी नंतर मी तुम्हाला समोर सांगतोय की ते कसं होत आहे. ठीक आहे, मग T बरोबर काय होणार, 2πr. इथे V ची व्हॅल्यू इथे पुटअप केली, तुम्हाला हा एक्सप्रेशन मिळाला, दॅट इज 2πm/QB. हे काय, टाइम पिरियड ऑफ 1 रिव्हॉल्युशन, है ना. आता टाइम पिरियड ऑफ 1 रिव्हॉल्युशन हे काय सांगितलं सर, तुम्ही इकडे काहीच नाही सांगितलं, इकडे का बरं सांगितलं. इकडे मी याच्यासाठी सांगितलं कारण हे इथून जे आहे ते आपण समोर जात आहे, म्हणून मी तुम्हाला आधी हे सांगितलंय, आता तुम्हाला हे सांगतोय. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की पार्टिकल ऍस्लॅरेटर काय करतोय, पार्टिकल्सला ऍस्लॅरेट करतोय जे की चार्ज आहे जनरली. मग ते कसं करतात बघा, हे 2 डीज आहेत, हे दिसतंय तुम्हाला, हे एक डी आणि हे दुसरं डी. तर डी काय नाही कळलं, डी शब्द लेटर माहिती आहे तुम्हाला, डी आपण डी असं लिहितो ना, म्हणून ह्याला डीज म्हणतात. बघा, हा ह्या साईडचा डी आणि तो वरच्या साईडचा डी. आय होप दिस इज क्लिअर. फाईन, सो दिज आर द डीज, 2 डीज. इथे काय केलं, एक आयन सोर्स चार्ज पार्टिकल ठेवलाय, बरोबर. आणि काय केलंय बघा, हे बघा, एसी सप्लाय दिलाय ह्या डीजला आणि ह्या डीजला. जेव्हा हा डी पॉझिटिव्ह असेल तेव्हा हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा हा निगेटिव्ह, अशी सायकल आपण अरेंज करू शकतो. आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते बघा इथे दिलेले असेल, मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर.
कमिंग आउट म्हणजे बाहेर येत आहे अशी मॅग्नेटिक फील्ड. बघा इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, म्हणजे दोनही फील्ड इथे काय होत आहे, ऍक्ट होत आहे. तर आता दोन फील्डचं काम काय आहे बघा. आयन जर आपण इथे ठेवलं चार्ज आणि समजा आपण इलेक्ट्रिक फील्ड ठेवले, समजा हा पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे, मग जेव्हा हा डी मायनस होईल आणि हा डी प्लस होईल तर हा चार्ज जो आहे तो इकडे जाण्याचा प्रयत्न करेल, कारण हा आपण प्लस घेतलेला आहे. प्लस विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड मायनस, राईट. पण जसा तो समोर जाण्याचा प्रयत्न करते बाळांनो, तेव्हा तो वेलॉसिटीमध्ये येत आहे आणि वेलॉसिटी ती कुठल्या फील्डमध्ये येत आहे, तुमच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये येत आहे. मग त्याच्यावर एक सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होईल, ज्याच्याने तो काय होणार, सरळ न जाता असा टर्न होणार. आलं लक्षात. जसं तो ह्या दोन डीच्या गॅपमध्ये येत आहे तसंच हा प्लस होतोय आणि हा काय होऊन जातोय, मायनस. मग हा बघा प्लस इकडे येण्याचा प्रयत्न करतोय, पण परत तो मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे म्हणून तो परत गोल जातोय. आलं का लक्षात. म्हणजे जेव्हा जेव्हा हा पार्टिकल डी क्रॉस करत आहे तेव्हा तेव्हा याची पोलॅरिटी काय होत आहे, चेंज होत आहे आणि त्याच्यामुळे त्याची स्पीड वाढत जात आहे. कशाची स्पीड वाढत जात आहे, आयनची स्पीड वाढत जात आहे, बरोबर. पण ती स्पीड जी आहे ते डायरेक्ट एका डायरेक्शनला न नेता ती राऊंड अँड राऊंड होत आहे, कारण चार्ज जो आहे तो मॅग्नेटिक फील्डमध्ये सुद्धा आहे. असं करता करता तो मोठ्या मोठ्या सर्कल्समध्ये फिरायला लागतो आणि फायनली जो आहे तो बाहेर येतोय एका हायर स्पीडनी, बरोबर. मग काय म्हणू आपण, पार्टिकल ऍक्सलरेट झाला की नाही झाला, झाला. हाच काम आहे तुमच्या सायक्लोट्रॉनचा, बरोबर. चला मी हे थोडंसं काही इथे लिहिलेलं आहे ते काढून घेतोय. एकदा रिवाइंड करून बघा, तुम्हाला नाही कळलं तर ते तुम्हाला कळणार, ठीक आहे. मग टाइम पिरियड आपण काढला आधीच, हे तुम्हाला सांगितलं व्ही टी टी. टाइम पिरियड इन्व्हर्स कराल, फ्रिक्वेन्सी मिळेल, दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सायक्लोट्रॉन. फाईन. याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारतात, हे दोनही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. दोनही ठेवण्यापेक्षा एकही ठेवलं त्याचा रिव्हर्स केलं तर तुम्हाला दुसरा मिळतोय. चला समोर चलूया. नेक्स्ट काय आहे, मग कायनेटिक एनर्जी त्या पार्टिकलची किती राहणार, ऑब्विसली हाफ एम व्ही स्क्वेअर. व्हीची व्हॅल्यू आपण आत्ताच बघितली, हे बघा. मग काय व्हीचा स्क्वेअर इथे पुटअप करायचा, सरळ कायनेटिक एनर्जी बरोबर क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम मिळतंय, ठीक आहे. काही इथे नवीन गोष्ट नाही जी तुम्हाला मी सांगणार. फाईन. समोर चलूया. नवीन कन्सेप्ट काय म्हणतात, नवीन कन्सेप्ट मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग अ करंट. आता आपल्याला सुरुवातीला माहित होतं, मी जेव्हा सुरुवातीला तुम्हाला हा चॅप्टर सुरू केला तेव्हा काय सांगितलं होतं, करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. आणि तो जर करंट कॅरिंग कंडक्टर मी एका मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो. तर इथे बघा मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग करंट, तोच फोर्स किती ऍक्ट होतं ते आता आपल्याला काढायचं आहे. बघा काय म्हणताय, वेन अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन द मॅग्नेटिक फील्ड इट इज ऍक्टेड बाय ए फोर्स. मग ते फोर्स किती, बघा. एक कंडक्टर घेतलंय त्याच्यामध्ये ऑब्विसली काय राहणार आहे, इलेक्ट्रॉन. एक मॅग्नेटिक फील्ड दिलेली आहे तुम्हाला, बरोबर. हे बघा इथे लिहून दिलेली आहे, ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड कम आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर, ठीक आहे. वॉट एव्हर. एक ड्रिफ्ट वेलॉसिटी व्हीडीचा इथे कन्सेप्ट दिलेला आहे. असं समजा की ती एव्हरेज वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन आहे इन द पर्टिक्युलर डायरेक्शन. मग आता इलेक्ट्रॉन जर अशी मूव्ह होत आहे ह्या केसमध्ये आणि तुमचं मॅग्नेटिक फील्ड जर अशी असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यावर काय ऍक्ट होत आहे, फोर्स होते की नाही होत आहे. करंट जेव्हा एखादी चार्ज मूव्ह होत आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याच्यावर किती फोर्स ऍक्ट होतो, एफ इज इक्वल्स टू क्यू व्ही क्रॉस बी. हा फोर्स ऍक्ट होतो की नाही होत, होतो. बघा इथे दिलं असेल. सध्या आपण काय घेतोय, करंट. करंट म्हणजे किती आहे तुमचं, आय इंटू टी. बिकॉज आय इज इक्वल्स टू क्यू अपॉन टी, तर करंट बरोबर काय होणार, आय इंटू टी. हे तुम्हाला माहिती आहे. मग टी बरोबर काय घेणार, एल अपॉन व्ही डी. टी म्हणजे काय, टाइम. रेट ऑफ चेंज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज करंट. तिथलाच तो जर आपण टाइम घेतला इथे, मग तो टाइम आपण लेंथ आणि ड्रिफ्ट वेलॉसिटीच्या सेन्समध्ये सुद्धा सांगू शकतो, बरोबर. त्याला आपण असं लिहिलं. मग फोर्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, हे तुम्हाला फॉर्म्युला आताच सांगितला. मग फोर्समध्ये क्यूच्या जागी ही व्हॅल्यू पुटअप करायची. बघा आय एल अपॉन व्ही डी, व्ही डी क्रॉस बी. ऑब्विसली तुमचं व्ही डी कॅन्सल होतोय, शेवटी काय वाचतोय, आय एल बी साइन थिटा म्हणजे आय एल क्रॉस बी. आय एल क्रॉस बी काय आहे बाळांनो, हा फॉर्म्युला आहे कशाचा, फोर्स ऍक्टिंग ऑन ए करंट कॅरिंग कंडक्टर. करंट किती आहे, आय. त्याच्यामध्ये करंट किती आहे, आय. त्याची लेंथ किती आहे, एल. आणि ती किती मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा कुठल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं आहे तर बी. हा जो फॉर्म्युला आहे हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. हा समोर सुद्धा तुम्हाला डेरिव्हेशनमध्ये कामी येणार आहे. वेन अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड इट इज ऍक्टेड अपॉन बाय अ फोर्स. That force is given by F is equals to I
एल क्रॉस बी, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आहे, म्हणजे आय एल बी साइन थिटा होणार आहे. नेक्स्ट, आता फोर्स किती ऍक्ट होते कंडक्टरवर हे कळलं तुम्हाला. आता कंडक्टरच्या ऐवजी आपण कॉईल घेतली, बरोबर. मग कॉईलमधून जर करंट पास केला आणि याची ऍक्सिस जर आपण फिक्स ठेवली, मग ऑब्व्हियसली त्याच्यावर काय ऍक्ट होणार आहे, टॉर्क. फर्स्ट चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स, टॉर्क. टॉर्क म्हणजे काय, आर क्रॉस एफ. बघा, टॉर्क म्हणजे काय, आर क्रॉस एफ. आणि तुम्हाला फोर्स तर तुम्हाला माहिती आहे, आताच आपण बघितलं, आय इंटू एल क्रॉस बी. आता याच्यामध्ये आपल्याला ते मोमेंट आर्म बघायचं आहे. मोमेंट आर्म म्हणजे काय, आर. तुम्हाला त्या याच्यानी नाही तर तुम्हाला ह्या याच्यानी क्लिअर होणार की ते जी मोमेंट आहे, ती मोमेंट आर्म जी आहे ते किती होत आहे, हाफ L2 साइन थीटा. हे बघा, हे L2 आहे त्याची लेंथ, कॉईलची आपण जे बघितलंय. इथे तुम्हाला दाखवू का, ही बघा, ही जी लेंथ आहे ना, त्याला पकडायची लेंथ. फाईन, येस, हे तुमचं लेंथ आहे. ओके, मग मोमेंट आर्म किती होतं त्याचं, हाफ L2 साइन थीटा, म्हणजे जेवढ्या ऍक्सिस पासून किती अंतरावर ते गोल फिरत आहे, है ना. हे बघा, इथे तुम्हाला दाखवतोय, ऍक्सिस पासून ही जी तुमची ऍक्सिस आहे त्याच्याने हे बघा, इकडे एक फोर्स आणि इकडे एक फोर्स असा ऍक्ट होईल करंटमुळे. मग ऍक्सिस पासून किती अंतरावर होतं, हे बघा, ही तुमची ऍक्सिस आहे ना, ऍक्सिस पासून हा जो अंतर आहे हा किती आहे तुमचा, हा किती आहे तुमचा, हाफ L2 साइन थीटा. हे बघा इथे दिलंय, हाफ L2 साइन थीटा, दॅट इज मोमेंट आर्म. मग टॉर्क बरोबर काय होत आहे, आर क्रॉस एफ. तुम्हाला माहिती आहे, बरोबर, तेच केलेलं आहे बघा. टॉर्क दिस प्लस दिस, दोन साईडला आहे. हे बघा, आय L1B हाफ L2 साइन थीटा, आय L1B हाफ L2 साइन थीटा. कारण दोन आहेत ना, म्हणजे ते ऍक्च्युली कपल फॉर्म करत आहेत. हे बघा, ऍक्च्युली काय फॉर्म करतात, कपल फॉर्म करतात, म्हणजे इकडे पण फोर्स ऍक्ट होत आहे आणि तिकडे पण फोर्स ऍक्ट होत आहे, बरोबर. मग त्याचं ऍडिशन आपण केलेलं आहे, ते केल्यावर मिळतं आपल्याला टॉर्क आय L1 L2B साइन थीटा. त्याला L1 इंटू L2 म्हणजे काय होत आहे तुमचं, एरिया होत आहे. L1 आपण लेंथ इंटू ब्रेड पकडतो ना, तो काय होता तुमचं एरिया. मग टॉर्क बरोबर काय होता, आय ए बी साइन थीटा, बरोबर. हे काय झालं तुमचं टॉर्क. आय होप दिस इज क्लिअर, टॉर्क. आणि मग तुमचं टी डॅश बरोबर काय होणार, एन इंटू टी, म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स जर एन असेल तर टॉर्क सुद्धा तेवढ्या याच्याने वाढणार आहे. म्हणून जो टॉर्क आहे तो किती होणार, एन आय ए बी साइन थीटा. सरळ सरळ काय केलं बघा, सुरुवातीपासून सांगतोय तुम्हाला. अ करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. किती किती क्रिएट करते ते नंतर बघणार आहोत आपण. मग त्यानंतर बघितलं, वेन अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन द मॅग्नेटिक फील्ड इट इज ऍक्टेड अपॉन बाय अ फोर्स. तो फोर्स काढला, एफ इज इक्वल्स टू आय एल क्रॉस बी. मग त्याच कंडक्टरचं आपण एक कॉईल बनवलं आणि ते मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवून त्याची ऍक्सिस जर फिक्स केली तर त्याच्यावर टॉर्क ऍक्ट होणार. टॉर्क म्हणजे काय, आर क्रॉस एफ. त्याचा हा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय. फाईन. आता याचाच आपल्याला अप्लिकेशन मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरमध्ये दिसणार आहे. मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय होतंय, नॉर्थ पोल साऊथ पोलमध्ये एक कॉईल ठेवलेली आहे आणि ती जी कॉईल आहे ती स्प्रिंगला अटॅच करून ठेवलेली आहे, बरोबर. आता याच्या थ्रू करंट पास केलंय आपण, करंट पास केलं तर कॉईलमधून, तर कॉईलवर टॉर्क ऍक्ट होणार, बरोबर. आणि जसं तो रोटेट होण्याचा प्रयत्न करणार तशी एक कॉईल काय होणार, ट्विस्ट, मोड पडणार की नाही. जसं आता ही जर कॉईल आहे, मी असं गोल फिरवतोय तर माझा खालचा पोर्शन काय होता, ट्विस्ट. मग या खालच्या पोर्शनची टेंडन्सी काय राहील, परत मी हे जागेवर आणण्याची. म्हणजे जेवढा टॉर्कनी हा इकडे जात आहे तेवढाच याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स येत आहे. ऑसिलेशन्स लक्षात येत असेल तुमच्या, बरोबर आहे, तेच दिलंय बघा. टॉर्क इज इक्वल्स टू एन आय बी साइन थीटा आपल्याला माहिती आहे, बरोबर. टॉर्क इज इक्वल्स टू एन आय बी साइन थीटा, म्हणजे थीटा 90 पकडलं, कारण इथं रेडियल मॅग्नेटिक फील्ड आहे. बघा, हे जे तुमचे मॅग्नेट्स आहेत ते कसे आहेत, कर्ड पोर्शनमध्ये आहेत, है ना. त्याच्यामुळे रेडियल मॅग्नेटिक फील्ड होईल आणि ते नेहमी थीटा तुम्हाला काय मिळणार आहे, 90. फाईन. मग टॉर्क याच्यावरून आपल्याला काय समजते, आता हा याच्यानी झाला, करंटनी झाला, पण याच्यामुळे जे याच्यामध्ये ट्विस्ट होत आहे ना, ते कशाला प्रोपोर्शनल राहील, जेवढ्या याच्यानी ते रोटेट होईल त्याच्याला प्रोपोर्शनल राहील टॉर्क. मग टॉर्क बरोबर काय, के फाय, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ दॅट स्प्रिंग. आता हा टॉर्क आणि हा टॉर्क सेम आहे, मग दोघांना इक्वेट करायचं, तुम्हाला फाय बरोबर काय मिळतंय, एन ए बी अपॉन के इंटू आय. आता एन काय, नंबर ऑफ टर्न, ए एरिया, बी मॅग्नेटिक फील्ड, के कॉन्स्टंट. तर मी असं म्हणू शकतो काय, टॉर्क डायरेक्टली फाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, आय. फाय म्हणजे काय, तुमचं डिफ्लेक्शन किंवा तुमचं रोटेशन, बरोबर आहे. ते कशाला प्रोपोर्शनल राहणार आहे, तुमचं आय. तर मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरमध्ये जे कॉईल रोटेट आहे ती कशाला प्रोपोर्शनल राहणार आहे, आयला. एवढंच सांगायचं आहे. दॅट्स इट. दॅट इज ऑल अबाउट द मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर कन्सेप्ट.
मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, ठीक आहे ना. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे थोडंफार सिमिलॅरिटी आहे. ते कसं होते बघा, टॉर्क इज इक्वल्स टू NIA साइन थीटा होतोय. मग त्याच्यामध्ये NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, सॉरी, नंबर ऑफ टर्न्स, करंट आणि एरिया, हे काय होणार आहे तुमचं म्यू. म्यू इज नथिंग बट द परमियाबिलिटी, है ना. म्यू इज नथिंग बट व्हॉट, तुमचं परमियाबिलिटी. ठीक आहे. तर टॉर्क इज इक्वल्स टू काय, म्यू क्रॉस बी, आणि टॉर्क बरोबर इथे काय मिळतंय, पी क्रॉस ई. हा, हे काय आहे, पी पी काय आहे तुमचं, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट होतं ना. मग ते परमियाबिलिटी होणार की मॅग्नेटिक डायपोल मोमेंट होणार. ठीक आहे, हे तुम्ही थोडंसं लक्षात घ्यायचं याच्यामध्ये. बरोबर आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे ते. कसं बघा, NIAB बघा, हा जर इक्वेशन, हा टॉर्कचा जो इक्वेशन आहे पी क्रॉस ई मध्ये, ई इलेक्ट्रिक फील्ड आहे, पी काय आहे तुमचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, सॉरी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर टॉर्क इज इक्वल्स टू पी क्रॉस ई जर होत असेल, बरोबर, तर मी टॉर्कचा फॉर्म्युला याच्यामध्ये कसं घेऊन आलेला आहे, बी तर ऑलरेडी आहे, बी म्हणजे काय तुमचं ई होत आहे, साइन थीटा ते क्रॉसमध्ये ते येणारच आहे तुमचं. म्हणजे एवढी जी टर्म आहे ती कशाची इक्विव्हॅलेंट आहे, तुमच्या पीच्या इक्विव्हॅलेंट आहे. पी म्हणजे काय, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ऑब्विसली ही टर्म काय होणार आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. हे बघा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, हे बघा दिसतंय तुम्हाला, मिनिमम अँड मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए मॅग्नेटिक डायपोल म्यू इन ए मॅग्नेटिक फील्ड बी. तो इथला नाही आहे, त्याला सोडा. हां, टॉर्क इज इक्वल्स टू काय होतं तुम्हाला, म्यू क्रॉस बी, एवढं लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये जो तुमचं म्यू आहे तो तुमचं इथे काय होणार आहे, पी होणार आहे. हे त्यांचं इक्विव्हॅलेंट किंवा अॅनालॉगस क्वांटिटीज आहेत. ठीक आहे, ती डायग्राम समोरच्या याची आहे पोटेन्शियल एनर्जीची, ते याच्यामध्ये तुम्हाला काही कामात येणार नाही आहे ती. फाईन, ओके, नो प्रॉब्लेम, फाईन. चला समोर चालूया आपण. ओके, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए डायपोल. आता ज्या प्रकारे इलेक्ट्रिक डायपोलची होती ना पोटेन्शियल एनर्जी, तसंच मॅग्नेटिक डायपोलची असणार आहे तुमची पोटेन्शियल एनर्जी. तर इलेक्ट्रिक डायपोलची किती होत आहे, पी डॉट ई, इथे काय होणार, म्यू डॉट बी. सेम अॅनालॉगस. आता आपण टॉर्क सुद्धा बघितलं, तसंच आपण हे सुद्धा बघितलं काय, तुमचं पोटेन्शियल एनर्जी. जास्त काही याच्यात विचार करायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं की म्यू बरोबर, सॉरी यू बरोबर म्हणजे पोटेन्शियल एनर्जी बरोबर काय होतं तुमचं म्यू डॉट बी म्हणजे म्यू बी कॉस थीटा. नेक्स्ट, बायोट सॅवर्ट लॉ. बरोबर आहे, बायोट सॅवर्ट लॉ. बघा असं म्हणू शकतो मी की एम्पियर्स लॉ जे आहे तुमचं ते बायोट सॅवर्ट लॉ पासून डिराईव्ह झालेला आहे किंवा आलेला आहे. मग बायोट सॅवर्ट लॉ काय म्हणतंय बघा, की एक करंट कॅरिंग कंडक्टर असेल, त्याचा एक छोटासा लेंथ घेऊ आपण DL. हे दिसतंय तुम्हाला DL, बरोबर आहे. तर छोट्याशा DL मुळे एक R अंतरावर किती मॅग्नेटिक फील्ड राहील ते तुम्हाला कोण सांगतंय, बायोट सॅवर्ट लॉ. बघा याच्यात काय, अ करंट कॅरिंग वायर ऑफ आर्बिट्ररी शेप, कुठलाही एक पर्टिक्युलर शेप नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे, स्ट्रेट आहे किंवा काय आहे ते नाही, एक आर्बिट्ररी शेप आहे. कॅरिंग अ करंट I, the current in the differential length element DL produces differential magnetic field DB at a point P at a distance R from the element DL. You know, the cross indicates that DB is directed into the plane of the paper. I hope हे तुम्हाला कळलं असेल. बघा काहीच नाही आहे, तुम्हाला माहिती आहे करंट कॅरिंग कंडक्टर व्हॉट क्रिएट्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट, एवढं आहे. मग एक आर्बिट्ररी शेप आपण कुठलाही जर कंडक्टर घेतलंय, ठीक आहे, एक आर्बिट्ररी शेप आपण कुठलेही जर कंडक्टर घेतलंय त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती किती होणार आहे, एक छोट्याशा एलिमेंट DL मुळे. बघा छोट्याशा एलिमेंट DL मुळे. आता सर छोटासा एलिमेंट DL म्हणजे काय, हा पूर्ण कंडक्टर आहे आणि या पूर्ण कंडक्टरचा एक छोटासा पार्ट म्हणजे काय तुमचं DL, आणि या कंडक्टर मधून किती करंट चाललंय तुमचं I, बरोबर. तेच दिलेलं आहे. ते किती असतं, म्यू नॉट I DL साइन थीटा अपॉन 4 पाय R स्क्वेअर. R काय आहे, तर DL पासून अंतर आहे त्याचं, त्या पॉइंट Pचं. बी काय आहे तुमचं, DB काय आहे तुमची, त्या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे आणि तिथल्या त्यात DL एलिमेंटमुळे किती मॅग्नेटिक फील्ड आहे ते. एवढं लक्षात ठेवायचं. काय तुमचं DB बरोबर म्यू नॉट अपॉन 4 पाय IDL साइन थीटा अपॉन R स्क्वेअर. फाईन, लेट्स मूव्ह अहेड. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लॉंग पॅरल वायर्स. बघा त्याचे डेरिव्हेशन सुद्धा आहेत, पण ते आपल्याला तेवढे महत्वाचे नाही जेवढे त्याचा फॉर्म्युला महत्वाचा आहे. म्हणजे असं पकडून चला की दोन कंडक्टर्स आहेत, पॅरलली अरेंज केला आहे आणि दोघांमध्ये अंतर किती आहे D. मग आता ह्याच्यामुळे पण मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल आणि याच्यामध्ये पण मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल, बरोबर. जर समजा तुमचे करंट पॅरल आहेत आणि अँटी पॅरल आहेत, तर ते तुमचे वेगळे वेगळे रिझल्ट देतील. बघा पॅरल करंट्स काय होणार, अट्रॅक्ट, आणि अँटी पॅरल करंट्स काय होणार तुमचं, रिपेल, है ना.
पॅरलल करंट्स काय होतं तुमचं अट्रॅक्ट, म्हणजे दोनही इकडे जात आहेत, तर तुमचं काय होणार, ते असिस्ट करणार, ते अट्रॅक्ट होणार है ना. आणि जर समजा अँटी पॅरलल असेल तर रिपेल करणार. मग फोर्स पर युनिट लेंथ काय होणार बघा, फोर्स पर युनिट लेंथ म्यू नॉट I1 I2 अपॉन 2πd, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा फॉर्म्युला खूप खूप इम्पॉर्टंट आहे. फाईन. याच्या व्यतिरिक्त काही फॉर्म्युलेज आहेत जे डायरेक्ट तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारतात, तर तेच सांगितलंय. द मॅग्नेटिक ॲट अ पॉइंट पी ॲट अ परपेंडिक्युलर डिस्टन्स, तर मॅग्नेटिक फील्ड असणार ऑब्विसली, ठीक आहे. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड at a point P at a perpendicular distance R from the infinitely straight wire is given by, म्हणजे एक इन्फायनाइटली स्ट्रेट वायर असं घेतोय आपण, आणि हा इथे एक पॉईंट पकडलाय ज्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे R. तर ह्या इन्फायनाइटली स्ट्रेट वायर मधून आपण करंट जात आहे किती, तुमचं I है ना. I जात असल्यामुळे तिथे मॅग्नेटिक फील्ड किती राहणार आहे, तर म्यू नॉट I अपॉन 2πr, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये सेमी इन्फायनाइट पण येतं, मग याच्यामध्ये डिवायडेड बाय परत 2 होतं, म्हणजे हा 4πr होतो. पण हे लक्षात ठेवायचं की तुमचं असं पूर्ण इन्फायनाइट लॉंग वायर आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ह्या अंतरावर, कुठल्या अंतरावर, आर अंतरावर, त्याला किती मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, तुमची एवढी. नंतर मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ ए फुल सर्कल ऑफ ए वायर कॅरिंग करंट I इज, म्हणजे असं पकडा की एक असं सर्कल आहे, म्हणजे एक तुमचं कॉईल आहे जी सर्क्युलर फॉर्ममध्ये आहे, आणि त्याच्यामधून करंट किती जात आहे I, आणि त्याचं रेडियस किती आहे समजून घ्या तुमचं R, बरोबर. तर त्याच्या सेंटरवर मॅग्नेटिक फील्ड किती आहे, तर B बरोबर म्यू नॉट I अपॉन 2R. हा खूप खूप फेमस फॉर्म्युला आहे, मी याला स्टार करेन, कारण याच्यावर डायरेक्ट न्यूमरिकल विचारतात. सरळ सांगतात, सर्क्युलर कॉईल हॅव्हिंग रेडियस R, R म्हणजे घ्या 2 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर, ओके. करंट कॅरिंग 1 एम्पियर. व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट इट सेंटर, सरळ फॉर्म्युला आहे म्यू नॉट I अपॉन 2R. दॅट्स इट, एवढं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. मूविंग अहेड, एम्पियर्स लॉ. येस, इम्पॉर्टंट पॉइंट, एम्पियर्स लॉ. आता आपल्याला माहिती आहे की एक कंडक्टर जर असेल आणि त्याच्यातून जर करंट जात असेल, तर तुम्हाला माहिती आहे त्याच्या अराउंड काय क्रिएट होत आहे, मॅग्नेटिक फील्ड. पण इमॅजिन करा, एक नसून 4-5 कंडक्टर्स आहेत असे, है ना, असे 4-5 कंडक्टर्स आहेत, 1 2 3 4, आणि त्याच्या ह्या 4-5 कंडक्टर्समुळे इथे किती मॅग्नेटिक फील्ड आहे हे काळा जर म्हटलं तर तुम्ही गोंधळून जाणार. मग ह्या गोंधळचं स्पष्टीकरण कोणी दिलं, एम्पियर सरांनी दिलं, आणि ते काय म्हणतात बघा, द लाईन इंटिग्रल ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी अलॉंग अ क्लोज्ड पाथ इज इक्वल टू द करंट डिस्ट्रीब्युशन पासिंग थ्रू दॅट लूप और थ्रू दॅट पाथ. तुम्हाला माहिती असेल, आपण गॉस थेरम बघितली है ना. गॉस थेरम आपल्याला काय सांगतात, जेव्हा चार्ज डिस्ट्रीब्युटेड असेल किंवा एक मोठा सरफेस असेल, तर त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड किती मिळते एका पॉईंटवर, त्याच्यापासून एक्झॅक्टली इथे तेच होत आहे. एक करंट नसताना 4-5 करंट आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे एक अंतर पकडून घ्या तुम्ही, किंवा ह्या पॉईंटवर पकडा, किती तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. मग ह्या पॉईंटला घेऊन आपण एक लूप काढू, त्याला म्हणूया एम्पिरियन लूप. जसं गॉशियन सरफेस होतं तसं इथे काय काढणार आहोत आपण, एम्पिरियन लूप काढणार आहोत, आणि त्याची इक्वेशन्स आपण घेणार आहोत. मग काय आहे ते इक्वेशन बघा, हे 1 2 3 हे तुमचे करंट कॅरिंग कंडक्टर आहेत. एक समजा 2 बाहेर येतात, ते एक अंदर जात आहे, असं त्या टाईपचं. मग ह्याच्यामुळे ह्या पॉईंटवर पकडून घ्यायचे, ह्या पॉईंटवर किती तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे ते जर आपल्याला काढायचं असेल, मग तो पॉईंट पकडून मी काय करतोय, एक लूप बनवतोय, ज्याला काय म्हणूया आपण, एम्पेरियन लूप म्हणूया. बघा, एम्पेरियन लूप, बरोबर. मग त्या पॉईंटवर किती तुमची बी राहणार आहे, तर त्याचा फॉर्म्युला कसा आहे, इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एस इज इक्वल्स टू म्यू नॉट I. आता I आपण कसं घेऊया, त्यांचं ॲडिशन, जाणारे आणि येणारे. जर समजा I1 आणि I2 आपण अंदर जाणारे पकडू, तर I3 बाहेर येणारा पकडू, किंवा अपोजिट पकडू, तर त्याच्यामध्ये तुम्हाला I1 प्लस I2, म्हणजे जाणारे एक वेगळी त्याच्यामध्ये हे असेल, काय म्हणू त्याला, साइन कन्व्हेन्शन असेल, तर त्याच्या अपोजिट साइन कन्व्हेन्शन येणाऱ्याचं असेल. अकॉर्डिंगली सेट करू शकतो आपण त्याला, काही त्याच्यामध्ये असं मोठा विषय नाही आहे, ठीक आहे. तर मग इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एस बरोबर म्यू नॉट I. द लाईन इंटिग्रल, हे बघा, लाईन इंटिग्रल ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. दिस इज द लाईन इंटिग्रल ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे तुम्ही जे हे बी आहे, आता हे धरा की ह्या 3 मुळे इथे किती आहे, असं आपण ते इंटिग्रेट करत गेलोय, ते बी आणि डीएल, ते बरोबर किती मिळते तुम्हाला, म्यू नॉट I. हे एवढं लक्षात ठेवा. फाईन. हा फॉर्म्युला सरळ विचारतात, सरळ. राईट एम्पियर्स सर्किटल लॉ, इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एस बरोबर म्यू नॉट I. दॅट्स इट. ऍक्च्युली I नेट पाहिजे याच्यामध्ये, किती कोणत्या डायरेक्शनला आहेत त्या हिशोबाने, ठीक आहे.
याचंच अप्लिकेशन आता सोलेनॉइडमध्ये आपल्याला मिळेल. म्हणजे आता बघा, सोलेनॉइडमध्ये भरपूर तुमचे वायर्स असतात ना, वायर्स इन द सेन्स टर्न्स असतात. सोलेनॉइड ॲक्च्युली असं असतो है ना. मग याच्या सेंटरवर जर मला काढायची आहे काय तुमची मॅग्नेटिक फील्ड, तर मी कसं करणार? मग मी काय घेतो, एक लूप घेतो, ज्याला म्हणूया मी ॲम्पियरन लूप. हा लूप घेतलाय ABCD, ठीक आहे. आणि मग तो काय लावला, ॲम्पियर सर्किट लॉ लावलाय, आणि त्याच्याने मी सरळ सरळ काय काढतोय, त्याचे एक्सप्रेशन्स काढतोय. ते कसं बघा, हा तुमचं हे काय आहे, लूप, सोलेनॉइड. लूप म्हणण्यापेक्षा सोलेनॉइड. मग मी ही जी आहे एवढी एक लूप घेतलंय, ठीक आहे. ते सोलेनॉइड आहे, त्याच्यामध्ये मी एक लूप इमॅजिन केलंय, कारण मला इथे मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे, बरोबर आहे. मग मॅग्नेटिक फील्ड ह्या दिशेला आणि ह्या दिशेला काय होत आहे, झिरो होत आहे, ठीक आहे. आणि ही जी दिशा आहे ती खूप बाहेर असल्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला जे करंट आहे ते झिरो मिळणार आहे, सॉरी मॅग्नेटिक फील्ड झिरो मिळणार आहे. मग हे बघा, A to B इंटिग्रेट केलं, B to C, C to D आणि D to A, राईट. फक्त तुम्हाला काय मिळतं याच्यामध्ये, A to B मिळतं आहे, कारण BC, येस, DC अँड AD ते जवळपास निग्लेजिबल आहेत किंवा झिरो आहेत. मग सरळ सरळ बी तर प्रत्येक जागी कॉन्स्टंट आहे, मग इंटिग्रेशन ऑफ एल म्हणजे काय, DL म्हणजे काय, तर कॅपिटल L, BL इज इक्वल्स टू म्यू नॉट आहे. तर आय बरोबर काय मिळतं तुम्हाला, BL बरोबर काय, म्यू नॉट आय. आय बरोबर काय मिळणार आहे तुम्हाला, NLI, वेअर N इज द नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, है ना. करंट जे आहे ते एका, आता बघा मी याच्या आधी लूप जो हा प्रश्न बोलला होता ना, किंवा हा एक लूप झाला किंवा हा एक टर्न झाला, मी असं म्हणू, हा दुसरा टर्न, हा तिसरा टर्न. एका टर्न मध्ये जर करंट N असेल, N नंबर ऑफ टर्म मध्ये किती असणार आहे, N इंटू आय. आलं का लक्षात, हे तेच आहे. आता हा नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे, त्याला मल्टिप्लाय बाय L तर करावं लागेल, आणि ते आय, ही व्हॅल्यू इथे पुटअप केली, फायनल तुम्हाला उत्तर मिळतं B इज इक्वल्स टू म्यू नॉट एन आय. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट व्हॉट, इनसाइड दी सोलेनॉइड. दॅट्स इट, तेच आहे ना, आपल्याला तेच काढायचं. बघा, सोलेनॉइडच्या अंदर किंवा त्याच्या ऍक्सिसवर असं पकडून चला की ती मॅग्नेटिक फील्ड आहे, ती आहे म्यू नॉट एन आय. परमियाबिलिटी ऑफ द फ्री स्पेस, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ अँड द करंट. टोरॉइड. आता टोरॉइड म्हणजे काय, सोलेनॉइडच आहे जो असं सर्क्युलर मध्ये टर्न आहे. ऑब्वियस आहे, तो फॉर्म्युला लावा, इथे DL मध्ये 2πr येणार आहे, व्हॅल्यू पुटअप करा, उत्तर मिळतं B इज इक्वल्स टू म्यू नॉट एन आय अपॉन 2πr. इज इट फाईन. सो दिस इज युअर टोरॉइड. सोलेनॉइड असं, टोरॉइड हे बघा हे. मग त्याच्या अंदरची आपल्याला काढायचं, त्या एम्पियर लूप घेतलं, 2πr, दॅट्स इट. फाईन, ओके. सो खूप शॉर्टमध्ये आणि खूप क्रिस्प फॉर्ममध्ये तुम्हाला हा चॅप्टर देण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असावे, ठीक आहे. बोर्डच्या अनुषंगाने तुम्हाला एवढे जरी टॉपिक नीट करता आले किंवा नीट समजता आलेत तरी सुद्धा सफिशियंट आहे. याच्या बाहेर येण्याचे जे प्रश्न आहेत त्याचे चान्सेस फार कमी आहेत, ठीक आहे. म्हणजे तुम्ही एवढं जरी केलं तरी बघा, आपला प्रश्न जे पेपर आहेत, क्वेश्चन पेपर, ते कंपल्सरी नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर मिळतात. मग ते ऑरचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर एक कुठले 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 आपल्याला प्रश्न बरोबर त्या ऑरमध्ये फसू शकतात, हा सगळ्यांचा विचार करून मी तुम्हाला हा एक चॅप्टर दिलेला आहे. फाईन. सो आय होप हा तुम्हाला खूप हेल्प करेल, आणि मी आशा करतो की याच्याने तुमचे मार्क्स डेफिनेटली चांगले होतील. फाईन. तर हॅप्पी राहायचं बाळांनो, टेन्शन घ्यायचं नाही आहे, अभ्यासावर फक्त फोकस करा. कर्म किए जा, फल की चिंता मत करे बालक, कर्म तुम्हारे हाथ में है, फल तुम्हारे हाथ में नहीं है, बराबर है. सो कीप रीडिंग, कीप स्टडिंग, रिजल्ट विल बी योर्स. थैंक यू सो मच.